नमस्कार, मी योगेश शिवरे. ह्युमॅनिटी कन्झर्व्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन उपक्रम ह्युमॅनिटी कन्झर्व्ह द्वारे चालू करत आहोत. या उपक्रमाअंतर्गतच काही विशेष व्यक्तींचे आपण आपल्याद्वारे अनुभव कथन करून घेणार आहोत. त्यातलेच एक विशेष व्यक्ती म्हणजे हर्षदा मॅडम. आज प्रथमतः त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत व त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद योगेश. नमस्कार, मी हर्षदा पसई. मी गेली 13 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मी APJ कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वाकड पुणे इथे प्राचार्य म्हणून काम करतेय. सध्याच्या वेळेला जर मानवता आणि सहानुभूती ही जर शिकवायची झाली तर विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवली गेली पाहिजे? मानवता आणि सहानुभूती जर शिकवायची म्हणलं तर ऍक्च्युली ज्या मुलांना खरंच ह्युमॅनिटीचे विषय आहेत त्यांच्या करिक्युलम मध्येच ह्युमॅनिटी रिलेटेड सगळं लिटरेचर असेल आणि इट विल हेल्प देम की ह्युमॅनिटी बद्दल शिकण्यात आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना मदत होईल किंवा त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स असतील त्या सगळे ह्युमॅनिटीवर बेस्ड असतील. पण जे अदर स्ट्रीम्स मधले मुलं आहेत, जसे की आता आमच्या कॉलेजचं जर आम्ही उदाहरण घेतलं तर 11वी-12वीची मुलं आहेत, सायन्स कॉमर्स हे त्यांचे विषय आहेत. तर जिथे ऑप्शनल विषय ती मुलं चूज करू शकतात, ह्युमॅनिटी मधला एखादा विषय, सायकोलॉजी अँड समथिंग, पण सगळेच विषय त्याच्याशी रिलेटेड नसतात. मग त्या केसमध्ये आम्हाला आपण असं करू शकतो की विषय जो आहे सायन्स असू देत, पण त्याला सुद्धा असे प्रोजेक्ट आपल्याला देता येतील की ज्याला आपण इंटरलिंकिंग ऑफ द सब्जेक्ट म्हणतो, की मुलांना ह्युमॅनिटी किंवा सहानुभूती किंवा ज्याला आपण ऍक्च्युली सहानुभूती म्हणजे ही सिंपथी आहे, एम्पथी ज्याला आपण म्हणतो त्याला समानुभूती म्हणलं जातं. सो एम्पथी आणि ज्याला आपण ह्युमॅनिटी म्हणतो, ह्या गोष्टी त्यांना शिकवण्यासाठी बरेच उपक्रम आपल्याला करता येतात अदर स्ट्रीम्सच्या मुलांसाठी सुद्धा, की त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की कुठले पण प्रोजेक्ट हे टीमनी करायचे. So they have to come together as a team and they have to work on one subject, on one project. So this is the one thing की ज्याच्यामध्ये ते एकमेकांना समजून घेऊन, कारण एकत्र काम करायचंय, टीम म्हणून काम करायचंय, त्याच्यामुळे एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचे पर्स्पेक्टिव्ह समजून घेऊनच ते पुढे जाऊ शकतील. तर दिस विल हेल्प देम टू अंडरस्टँड ह्युमॅनिटी किंवा त्यांच्यामध्ये इन्कल्केट करता येईल आपल्याला ह्युमॅनिटी आणि ॲज वेल ॲज एम्पथी. सो ऑफकोर्स एम्पथी हा खूप ब्रॉड विषय आहे, त्याच्याबद्दल आणखीन आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करता येतील. मॅडम, तुम्हाला काय वाटतं की सध्याच्या काळामध्ये मानवता आणि सहानुभूतीची जाणीव ही मुलांमध्ये आहे का? सध्या विचार करायचा म्हणलं तर मुलं ही खूप जास्त संपर्कात आहे मोबाईलच्या इन्स्टेड ऑफ ह्युमन बिंग्स, की मनुष्याच्या संपर्कात कमी आणि मोबाईलच्या संपर्कात जास्त आहे. त्याच्यामुळे मोबाईल वरून त्यांना जेवढं काही नॉलेज मिळतंय तेवढंच मिळतंय. प्रत्यक्षात जेव्हा आपण कोणाच्या संपर्कात येतो, बोलतो, जेव्हा त्यांना समजून घेतो, तेव्हा आपल्याला त्यांचे ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स कळतात. आपण ती सहानुभूती व्यक्त करू शकतो किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. हे तिथपर्यंत पोहोचतच नाहीयेत, कारण ते त्यांच्याच विश्वात रमतात आहे मोबाईल सोबत. कारण मोबाईल जेव्हा त्यांच्या हातात आहे, दे हॅव देअर ओन चॉईस की काय बघायचंय, काय नाही बघायचंय. तर ते काय बघतात ते डिपेंड्स ऑन दॅट, आणि त्याच्यामुळे त्यांना समाजात नक्की काय चाललंय हे नाही कळत. जोपर्यंत आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात संवाद साधणार नाही, मुलांमध्ये त्यांच्याशी बोलणार नाही, तोपर्यंत ते आपल्याला कळणारच नाही. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की आहे कमतरता आहे, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही ह्युमॅनिटी किंवा एम्पथी ह्याच्याबद्दल काहीतरी कार्यक्रम करणे किंवा काहीतरी मुलांसाठी काहीतरी आपल्याला प्रोग्राम्स अरेंज करून याची त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. मॅडम, जसं आता तुम्ही म्हणालात की मुलांना मानवता काय आहे हे समजण्याची गरज आहे किंवा सांगण्याची गरज आहे, हेच आम्ही ह्युमॅनिटी कन्झर्व्ह मध्ये उद्दिष्ट घेऊन आलेलो आहोत की PWD चे जे विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील जे अनुभव आहेत ते विद्यार्थ्यांसोबत सांगून त्यांना वेगवेगळे अनुभव देऊ. विद्यार्थी जे वेगवेगळ्या मार्गावरती गेलेले आहेत त्यांना, मॅडम, 11वी-12वीच्या मुलांना स्ट्रेस असतो का, आणि
जर स्ट्रेस असेल तर तो रिलीज कशा पद्धतीने केला पाहिजे? ऑफकोर्स त्यांना स्ट्रेस तर असतोच, कारण 11वी-12वी हे आयुष्याचे त्यांच्या फार महत्वाचे वर्ष आहेत. त्यांचं ऍक्च्युली पुढचं जे करिअर आहे ते आपण एक माइलस्टोन असतो तो त्याच्यावर ठरणार असतं की पुढे कुठलं करिअर चूज करायचंय, कुठल्या याच्यामध्ये करिअर ऑप्शन्स त्यांना निवडायचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना भरपूर स्ट्रेस असतो आणि आता जे काही आहे सध्याची पद्धत की तुम्हाला बोर्ड्स तर प्रिपेअर करायचेच आहेत, पण सोबत एंट्रन्स पण देणं गरजेचं आहे प्रत्येकच करिअर स्ट्रीम करिता. तर त्या एंट्रन्सचा अभ्यास किंवा त्याचं जे काही सिलेबस आहे तो बोर्डच्या सिलेबसच्या पण फार पटीमध्ये असतो. तर तो सगळा अभ्यास पण त्यांना करायचा आहे, बोर्डाचा अभ्यास पण त्यांना करायचा आहे. तर कुठेतरी कधीतरी त्यांना तो एक आपण म्हणूया लॅक ऑफ कॉन्फिडन्स असा एक येऊ शकतो की मला हे जमणार आहे का, मी कितपत करू शकेन, आणि त्या कंडिशनला ते स्वतःला कसं हँडल करतात त्याच्यावर त्यांचं पुढचं यश ठरतं. जर त्यांना ते नाही जमला तो स्ट्रेस हँडल करायला, तर मग बरीचशी मुलं बोर्डात नापास होऊ शकतात किंवा त्याच्या परीक्षा आहेत, एंट्रन्स एक्झाम्स आहेत, त्यात त्यांना हवे तसे स्कोर्स मिळत नाही आणि मग पुढे जाऊन त्यांना ते हवे ते कॉलेजेस मिळत नाही आणि पुढचा सगळाच एक आयुष्यामधला एक निराश पर्व त्यांचं सुरू होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला मुलांकडे हे 2 वर्ष फार लक्ष देणं, म्हणजे फक्त शाळा कॉलेजेसमध्येच नाही, टीचर्सनीच नाही, तर त्यांच्या आई वडिलांनी, पॅरेंट्सनी सुद्धा त्यांना हे 2 वर्ष फार क्रुशियली चांगल्या पद्धतीने हँडल करणे, हाताळणे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते. त्यासाठी आता आमच्या कॉलेजमध्ये जर म्हणलं तर टीचर्स आम्ही मेंटॉर म्हणून अपॉइंट करतो की एक ग्रुप ऑफ स्टुडंट्सला एक मेंटॉर, एक टीचर मेंटॉर म्हणून दिली जाते की जी आठवड्यातनं म्हणा किंवा महिन्यातनं कधीतरी मुलांशी संवाद साधते, त्यांच्याशी बोलते. वी कॅन से एन ओपन डायलॉग विथ देम, की जेणेकरून मुलं त्यांचे ज्या भावना आहेत त्या मोकळ्या करतील, ते बोलतील, त्यांना खरंच काही स्ट्रेस असेल तर ते व्यक्त करतील आणि आम्हाला त्याच्यावर जे काही सोल्युशन्स देता येतात त्यांच्याशी संवाद साधणे, काउन्सिलिंग करणे आणि गरज असेल तर त्यांच्या आई वडिलांशी पण बोलणे, हे सगळं आम्ही एक प्रोसेस पूर्ण फॉलो करून मुलांचा जो स्ट्रेस आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना पुन्हा अभ्यासाकडे जो त्यांचा एक नीरस पर्व सुरू झालेला असतं, अभ्यास करायचाच नसतो त्यांना, तर पुन्हा अभ्यासात त्यांना कसा रस घेता येईल, इंटरेस्ट त्यांचा कसा वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची मग आम्ही काळजी घेतो. ह्युमॅनिटी कन्झर्वमध्ये PWDचे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना जे जे अनुभव आलेले आहेत ते तिथल्या विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. सो हे सगळं तुमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकण्यानंतर आमचे विद्यार्थी नक्कीच इन्स्पायर होतील आणि नक्कीच काहीतरी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल याची मला खात्री आहे. योगेश, तुमचा जो काही उपक्रम आहे हा ह्युमॅनिटी कन्झर्वचा, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप छान उपक्रम आहे आणि माझ्याकडून तुम्हाला यासाठी जी काही मदत लागेल ती करण्यास मी अगदी कधीही तत्पर आहे आणि मला फार आनंद होईल जर मी पण या उपक्रमाचं काहीतरी छोटासा खारीचा वाटा घेऊ शकली. थँक्यू मॅडम, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्याशी तुम्ही संवाद साधलात, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.